नमस्कार मित्रांनो, मी दीपक जिनेवाड. तुमच्या आधारवरील ॲड्रेस चेंज करायचा आहे, आधारवरील ॲड्रेस अपडेट करायचा आहे, म्हणजेच तुमच्या आधारवरील पत्ता बदलायचा आहे. तर तुम्ही ते फक्त 50 रुपयामध्ये तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या करू शकता. तर आधारवरील ॲड्रेस कशा प्रकारे चेंज करायचं संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह प्रोसेस या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटचं नाव इथे पाहू शकता तुम्ही, myAadhar.uidai.gov.in. या वेबसाईटची डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. तुम्हाला इथे आल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही आधार नंबर आणि कॅप्चा टाकायचा ऑप्शन आलेला आहे. तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे. इथे मी आधार नंबर टाकून घेतो. इथे पाहू शकता आधार नंबर आणि कॅप्चा मी टाकलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर, आधारला जे लिंक मोबाईल नंबर आहे त्यावर एक OTP येईल. तुम्हाला OTP टाकायचा आहे. इथे पाहू शकता मी OTP टाकलेला आहे. OTP टाकल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. तुम्हाला इथे ॲड्रेस चेंज करायचा आहे. तर इथे पाहू शकता 4 नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, ॲड्रेस अपडेट. तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे 2 ऑप्शन दिसत असतील तुम्हाला. पाहू शकता पहिल्या नंबरचा ऑप्शन अपडेट आधार ऑनलाईन. तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तर तुम्हाला खाली आल्यानंतर इथे पाहू शकता प्रोसीड टू अपडेट आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, इथं 4 नंबरला ऑप्शन ॲड्रेस दिसत असेल. ॲड्रेस तुम्ही किती पण वेळेस चेंज करू शकता, नो लिमिट. इथं लिमिट नाही ॲड्रेस चेंज करण्यासाठी. तर ॲड्रेस तुम्हाला चेंज करण्यासाठी त्या ॲड्रेसवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ते प्रोसीड टू अपडेट आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता तुमचा जे करंट ॲड्रेस आहे ते संपूर्ण इथे दाखवला जाईल. इथं इंग्लिशमध्ये दाखवलं जाईल, त्यानंतर इथं खाली मराठीमध्ये दाखवलं जाईल. तर इथे पाहू शकता तुम्हाला ॲड्रेस यामध्ये बदल करायचा आहे. तर खाली आल्यानंतर इथे पाहू शकता केअर ऑफ. इथं केअर ऑफ तुमच्या आधारच्या पाठीमागची साईड, बॅक साईडवर तुम्ही केअर ऑफ नसेल तरी तुम्ही केअर ऑफ पण टाकू शकता. इथं पाहू शकता केअर ऑफमध्ये पण तुम्ही नाव टाकू शकता. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं पाहू शकता बिल्डिंग, अपार्टमेंट इथं दाखवत असेल, स्ट्रीट, रोड, लाईन इथं टाकू शकता तुम्ही. त्यानंतर इथं पाहू शकता एरिया, लोकॅलिटी, सेक्टर इथं टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथं क्षेत्र ॲटोमॅटिक इथं वर टाकल्यानंतर खाली मराठीमध्ये येऊन जाईल. अशा प्रकारे इथं पाहू शकता लँडमार्क इथं टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथं पाहू शकता पिनकोड इथं तुम्हाला टाकायचा आहे. इथं पिनकोड टाकून घ्या तुम्ही. अशा प्रकारे तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर इथं पाहू शकता इथं स्टेट येऊन जाईल. पिनकोड टाकल्यानंतर ॲटोमॅटिक स्टेट येऊन जाईल. इथं मराठीमध्ये येऊन जाईल. त्यानंतर इथं पाहू शकता डिस्ट्रिक्ट इथं येऊन जाईल. तसेच त्यानंतर तुम्हाला इथं विलेज टाकायचं आहे. तुमचं जे पण विलेज आहे तुमचं विलेज इथं टाकायचं आहे. इथं अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं विलेज टाकल्यानंतर इथं पाहू शकता मराठीमध्ये येऊन जाईल. अशा प्रकारे पोस्ट ऑफिस येऊन जाईल तुमचं. त्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तुम्हाला ॲड्रेस चेंज करण्यासाठी इथं पाहू शकता ॲड्रेस इथं तुम्ही अशा प्रकारे ॲड्रेस टाकू शकता. वर ॲड्रेस टाकल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथं पाहू शकता डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तुम्हाला मॅन्युअल अपलोड करू शकता. इथं पाहू शकता पेज फॉर डिजिटली पण अपलोड करू शकता. तर मॅन्युअल अपलोड करायचं आहे. मॅन्युअल या ऑप्शनवर क्लिक करून इथं सिलेक्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि इथं तुम्ही यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करू शकता इथं पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे इथं डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. अपलोड तुमच्याकडे बँक अकाउंट असेल तर बँक अकाउंट पण अपलोड करू शकता. पोस्टाचे अकाउंट असेल इथं पाहू शकता. तुमच्याकडे बँक अकाउंट असेल तरी ते अपलोड करू शकता. तसेच इथे पाहू शकता डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड, तुमच्याकडे अपंगत्वाचं कोणतं कार्ड असेल तर ते पण अपलोड करू शकता. इलेक्ट्रिसिटी बिल इथं पाहू शकता, गॅस कनेक्शन बिल, इंडियन पासपोर्ट, किसान फोटो पासबुक इथं पाहू शकता. अशा प्रकारे MG नरेगा जॉब कार्ड असेल तुमच्याकडे जॉब कार्ड पण अपलोड करू शकता तुम्ही. मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करू शकता. इथं पाहू शकता अशा प्रकारे इथं डॉक्युमेंट दिलेले आहे. यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. इथं राशन कार्ड अपलोड करू शकता. पाहू शकता कास्ट सर्टिफिकेट अपलोड करू शकता. त्यानंतर इथं पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण लिस्ट दिली आहे. यापैकी तुम्हाला फक्त एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. इथं पाहू शकता वोटर कार्ड पण अपलोड करू शकता तुम्ही. वॉटर बिल अपलोड करू शकता. इथं मी वोटर कार्ड सिलेक्ट करतो. त्यानंतर अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोड या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या इथे पाहू शकता तुम्ही. इथं मी वोटर कार्ड अपलोड केलेलं आहे. तुम्ही JPG PDF अपलोड करू शकता. इथं पाहू शकता अशा प्रकारे अपलोड करून घ्यायचं. अपलोड केल्यानंतर इथे नेक्स्टवाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्टवाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. पण तुम्हाला इथे काय करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता अशा प्रकारे येईल. त्यानंतर तुम्हाला
इथं तुमचा ॲड्रेस दाखवला जाईल। इथं पाहू शकता तुम्ही जे पण ॲड्रेस चेंज केलेला आहे संपूर्ण इथे ॲड्रेस दाखवला जाईल। तुम्हाला एडिट करायचं असेल तर या पेन्सिलवाल्या ऑप्शनवर क्लिक करून परत तुम्ही एडिट करू शकता। आणि बरोबर असेल तुम्हाला काय करायचं इथे नेक्स्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नेक्स्टवाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे। 50 रुपयाचं तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे। यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो तुम्हाला इथं QR कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट केल्यानंतर इथं पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं पेमेंट स्लिप भेटून जाईल। तुमचा इथं ॲड्रेस पण दिसून जाईल, तुम्ही जे तुमचा करंट ॲड्रेस इथं दाखवला जाईल आणि इथं पाहू शकता जे बदललेलं आहे तुम्ही ॲड्रेस चेंज केलेला आहे ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल। तर अशा प्रकारे तुमचा आधारवरील ॲड्रेस चेंज होऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधारवरील ॲड्रेस चेंज करू शकता, अपडेट करू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।